नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थव्यवस्थेतील एखादा निर्णय नेमका कुठे आणि किती परिणाम करतो हे अनेकदा लगेच लक्षात येत नाही. पण त्या निर्णयाची साखळी पुढे सरकत गेली की त्याचा परिणाम आपल्या घराच्या बजेटपर्यंत पोहोचतो. आजच्या बुलेटिनमध्ये याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळणार आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या धोरणापासून सुरू झालेली एक साखळी थेट अंड्याच्या किमतीपर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर GST 2.0 नंतर किराणा स्वस्त होऊन देखील घर भाडं महागलं आहे. भारतीय कंपन्या जागतिक आव्हानामध्ये देखील निर्यातीत कशी आघाडी घेत आहेत हे समोर आलं आहे. अमेरिकेच्या H-1B प्रस्तावाचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो आणि सोन्याच्या दरात तेजी का महत्त्वाची आहे याचा आढावा आपण आता घेणार आहोत. सुरुवात करूया थेट आपल्या स्वयंपाकघरातून. अंड्याच्या दरवाढीने. अंड हे भारतीय कुटुंबांसाठी तुलनेने स्वस्त आणि प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत मानलं जातं. त्यामुळे अंड्याचा दर वाढला की तो केवळ पोल्ट्री उद्योगाचा विषय राहत नाही, तो थेट कुटुंबाच्या रोजच्या खर्चाचा भाग बनतो. सध्या देशभरात अंड्याच्या किमतीत तब्बल 35 ते 40% वाढ झाली आहे. फार्मगेट पातळीवर एका अंड्याचा दर सुमारे 7 रुपयांवर तर किरकोळ बाजारात तो 8.5 ते 9 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पण प्रश्न असा आहे की अंड्याचे दर एवढे का वाढले? त्यासाठी आपल्याला अंड्याच्या बाजारातून थोडं मागे येऊन मक्याच्या बाजाराकडे पाहावं लागेल. कारण पोल्ट्री उद्योगासाठी मका हा अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल आहे आणि इथेच इथेनॉलची कथा देखील सुरू होते. भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य गाठण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला मोठी चालना दिली. इथेनॉल तयार करण्यासाठी मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा सुरू झाला. त्यामुळे इथेनॉल उद्योगाची मागणी वाढली की मक्यासाठी स्पर्धा वाढते. दुसऱ्या बाजूला हाच मका पोल्ट्री खाद्य तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे. म्हणजेच एका बाजूला ऊर्जा क्षेत्राला मका हवा आहे आणि दुसऱ्या बाजूला पोल्ट्री उद्योगाला. उपलब्ध मका मर्यादित असताना या दोन क्षेत्रांची मागणी वाढली तर काय होणार? अर्थातच किमतीवर दबाव येणार. आकडेवारी या बदलाची तीव्रता स्पष्ट करते. 3 वर्षापूर्वी सुमारे 14,000 रुपये प्रति टन असलेला मका आता जवळपास 26,500 रुपये प्रति टनावर पोहोचला आहे. गेल्या 5 महिन्यातच मक्याच्या दरात जवळपास 20% वाढ ही नोंदवली गेली. आता या पोल्ट्री उद्योगावर कसा परिणाम झाला हे समजून घेऊया. पोल्ट्री उद्योगाच्या एकूण उत्पादन खर्चापैकी तब्बल 65 ते 70% खर्च हा खाद्यावर होतो. म्हणजेच खाद्य महागलं की पोल्ट्री उत्पादनाचा खर्च हा थेट वाढतो. मका हा या खाद्यातील महत्त्वाचा घटक आहे. उदाहरण साधं आहे. कोंबडी वाढवण्यासाठी खाद्य महागलं तर अंड्याच्या उत्पादनात खर्चात देखील मोठा वाढ होतो. उत्पादन खर्च वाढला की उत्पादकांना दर वाढवावे लागतात आणि शेवटी हा वाढलेला खर्च ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जातो. म्हणजेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय, बाजारातील अंड्याची किंमत हे वरवर पाहता 2 वेगवेगळे विषय आहे. पण त्याच्यामध्ये मका हा समान दुवा दिसून येतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशात उत्पादित होणाऱ्या मक्यापैकी मोठा हिस्सा आता देशांतर्गतच वापरला जातो. भारतात सुमारे 4,34,00,000 टन मक्याचं उत्पादन होतं. त्यापैकी जवळपास 1,70,00,000 टन मका इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात असल्याचं उद्योगातील आकडेवारी सांगते. दुसरीकडे देशातील मक्याच्या वापरांमध्ये पोल्ट्री उद्योगाचा वाटा देखील सुमारे 60% इतका आहे. याचा अर्थ काय? मक्याच्या उपलब्धतेत तुलनेत छोटा बदल झाला तरी त्याचा परिणाम पोल्ट्री उद्योगाच्या खर्चावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. मका आधारित इथेनॉल निर्मितीत देखील वेगाने वाढ होत आहे. 2022 सुमारे 10,00,000 टन असलेलं उत्पादन आता जवळपास 1,70,00,000 टनावर पोहोचलं आहे. पुढील काही वर्षात ते 2,50,00,000 टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. इथेच या संपूर्ण परिस्थितीचा दीर्घकालीन प्रश्न निर्माण होतो. इथेनॉलसाठी मक्याची मागणी आणखी वाढणार असेल आणि पोल्ट्री उद्योगाची मागणी कायम राहणार असेल तर भविष्यात मक्याचा पुरवठा पुरेसा राहील का? उत्पादन वाढलं नाही तर या 2 क्षेत्रांमधील स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते का? मक्याचा वापर पशुखाद्यात होत असल्याने पोल्ट्री उत्पादनाच्या एकूण खर्चावर परिणाम होऊ शकतो आणि अन्नाच्या किमतींमध्ये अशा प्रकारची वाढ झाली तर त्याचा परिणाम घरगुती महागाईवर देखील अप्रत्यक्षपणे होऊ शकतो. मात्र इथे एक महत्त्वाची बाजू स्पष्ट करणं गरजेचं आहे. अंड्याच्या दरवाढीसाठी केवळ इथेनॉल जबाबदार धरता येणार नाही. हवामान, उष्णतेचा ताण, कोंबड्यांचा मृत्यूदर, सोयाबीन आणि इतर खाद्य घटकांच्या किमती तसेच उत्पादनाशी संबंधित इतर खर्चांचा देखील अंड्यांच्या किमतीवर परिणाम हा होत असतो. त्यातच हिवाळ्यात अंड्यांची मागणी ही वाढते.
त्यामुळे पुरवठ्यावर आधीच दबाव असताना मागणी वाढली तर किमती आणखी वर जाण्याची शक्यता असते. म्हणूनच अंड्याच्या दरवाढीकडे केवळ अंड महागलं म्हणून पाहणं अपुरं आहे. ही बातमी आपल्याला एक मोठा आर्थिक धडा देखील देते. ऊर्जा धोरण, कृषी बाजार, पशुखाद्य, पोल्ट्री उद्योग आणि ग्राहकांच्या घर खर्चामध्ये किती जवळचा संबंध आहे हे यातून स्पष्ट होतं. आता याच घर खर्चाचा आणखी एक महत्त्वाचा भाग पाहूया. GST 2.0 नंतर भारतीय कुटुंबाच्या बजेटमध्ये नेमका काय बदल झाला? द ग्रेट इंडियन वॉलेट 4.0 2026 या अभ्यासानुसार 2025च्या तुलनेत 2026मध्ये भारतीय कुटुंबाच्या किराणा खर्च हा 8% कमी झाला आहे. म्हणजे दैनंदिन वापराच्या काही वस्तूंमध्ये ग्राहकांना दिलासा मिळाला. पण याच काळात घर भाड्यात तब्बल 21% वाढ झाली आहे. सरासरी कुटुंबाचा किराणा खर्च हा 8,505 रुपये तर घर भाडं 6,965 रुपये इतकं आहे. शिक्षणावर देखील सरासरी 6,604 रुपये मासिक खर्च होत असून त्यात 12% वाढ झाली आहे. इथे आर्थिक विश्लेषणाचा महत्त्वाचा मुद्दा असला तरी एखादी वस्तू स्वस्त झाली म्हणजे कुटुंबाची आर्थिक स्थिती आपोआप सुधारते असं नाही. कारण घरगुती बजेट हे अनेक खर्चाचं एकत्रित गणित असतं. किराण्यात 8% बचत झाली पण घर भाडं 21% वाढलं तर किराण्यातून मिळालेल्या पैशाची बचत दुसऱ्या आवश्यक खर्चाकडे वळते. त्यामुळे ग्राहकांच्या हातात प्रत्यक्षात अतिरिक्त पैसा किती उरतो हा खरा प्रश्न आहे. GST 2.0 नंतर दुचाकी, कार, स्मार्टफोन, घरगुती उपकरण, अन्नपदार्थ आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातही ग्राहकांना किंमत कपातीचा फायदा जाणवला आहे. मात्र 61% नागरिकांनी त्यांचा खर्च किंवा बचतीच्या पद्धतीत बदल झाला नसल्याचं सांगितलं आहे. याचा अर्थ भारतीय ग्राहक अजूनही खर्च करताना सावध आहेत. बचत, शिक्षण, आरोग्य आणि चांगल्या दर्जाच्या अन्नाला प्राधान्य देण्याचा कल हा दिसतो. म्हणजेच कर सवलतीचा फायदा मिळाल्यानंतर देखील ग्राहकांचा आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला नाही. घरगुती बजेटनंतर आता देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरणाऱ्या बातमीकडे वळूया. भारतीय कंपन्यांची निर्यात. जागतिक व्यापारात टॅरिफ, अनिश्चितता आणि रुपयाच्या दबावासारखी आव्हानं असताना देखील भारतीय कंपन्यांनी वित्त वर्ष 2025-26 मध्ये निर्यातीत दमदार कामगिरी केली आहे. 20 प्रमुख कंपन्यांचे निर्यातीतून झालेली एकत्रित परकीय चलन कमाई 1,08,269 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 29% आहे. या यादीत ITC, मारुती सुझुकी, हुंदाई मोटार्स इंडिया, हिरो मोटोकॉर्प, डाबर, एशियन पेंट्स आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मारुती सुझुकीने 4,47,774 वाहनांची विक्रमी निर्यात केली आहे. कंपनीच्या निर्यातीतून 34% अधिकची वाढ ही नोंदवली आहे. याचा व्यापक अर्थ असा होतो की भारतीय कंपन्या केवळ देशांतर्गत मागणीवर अवलंबून न राहता जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. निर्यात वाढली की परकीय चलन देशात येतं, उत्पादनाला चालना मिळते आणि स्थानिक पुरवठा साखळी देखील मजबूत होण्याची शक्यता वाढते. मात्र जागतिक बाजारपेठेतील संधी सोबतच धोके देखील आहेत. अमेरिकेची व्यापार धोरणं आणि टॅरिफमध्ये होणारे बदल भारतीय कंपन्यांच्या निर्यात क्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे पुढील काळात भारतीय उद्योगांसाठी बाजारपेठेचं विविधीकरण आणि खर्च नियंत्रण महत्त्वाचं ठरणार आहे. आता अमेरिकेशी संबंधित आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. H-1B व्हिसाचा प्रस्ताव. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी मोठ्या शुल्काचा प्रस्ताव मांडला आहे. काही अर्जांसाठी कंपन्यांकडून $1,03,265 अमेरिकी डॉलर म्हणजेच 90 लाखाहून अधिक शुल्क भरावं लागू शकत आहे. थेट शुल्क विद्यार्थ्यांना भरायचं नसलं तरी अप्रत्यक्ष परिणाम महत्त्वाचा आहे. कंपनीला एखाद्या विदेशी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एवढा खर्च करावा लागला तर ती कंपनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देऊ शकते किंवा विदेशी कर्मचाऱ्याची नियुक्ती टाळू शकते. यामुळे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणानंतर अमेरिकेत नोकरी मिळवण्याचा मार्ग अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. मात्र हा अद्याप प्रस्ताव आहे. अंतिम निर्णय लागू होण्यापूर्वी सार्वजनिक अभिप्रायाची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय असतो हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आता शेवटी सोनं आणि चांदी यांच्या बाजाराकडे वळूया. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,700 रुपयांची वाढ होऊन 10 ग्रॅमचा भाव हा 1,67,100 रुपयांवर पोहोचला. बुधवारी काहीशी नरमाई दिसली आणि सकाळी 6:30 वाजता 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,63,430 रुपये इतका होता.
22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,49,811 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्यात 3.18% अधिकची वाढ ही झाली आहे. चांदीचा दर देखील 2,45,000 रुपयांच्या आसपास आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीवर होतो. ग्राहकांसाठी सोनं महाग होत असलं तरी आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्याचा कल कायम आहे. मात्र दागिने खरेदी करताना केवळ 24 कॅरेट बाजारभाव पाहणं पुरेसं नाही. दागिन्यांमध्ये प्रामुख्याने 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यामुळे शुद्धता, घडणावळ आणि इतर शुल्क यांचा अंतिम किमतीवरती परिणाम होतो. मित्रांनो, आजच्या संपूर्ण बुलेटिनकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. अर्थव्यवस्थेतील कोणतीही घडामोड ही स्वतंत्र नसते. म्हणूनच आर्थिक बातमी समजून घेणं म्हणजे फक्त आजचा भाव जाणून घेणं नाही, त्या भावामागचं कारण देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण बाजारातील बदल तुमच्या घर खर्चावर, बचतीवर, गुंतवणुकीवर आणि भविष्यातील आर्थिक निर्णयावर परिणाम करू शकतात. आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं की अर्थव्यवस्था आपल्या दैनंदिन आयुष्यापासून किती जवळची आहे. स्वयंपाकघरातील अंड्यांपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत आणि घर भाड्यापासून सोन्याच्या दरापर्यंत प्रत्येक ठिकाणी अर्थव्यवस्थेचे धागे हे जोडलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आर्थिक बातम्या व विश्लेषणासाठी बीज डंकाला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.